काही कर्तृत्व करायचे जाऊन त्याच्याविषयी आत्मीयता तळमळे म्हणून तुम्ही एवढ्या लांब आलात। ही शाळा पाहण्यासाठी दररोज शेकडोनी लोक येतात। त्यांच्या समोर आम्ही जे प्रेझेंटेशन करतो ते 2012ला इथं वारे सर आलं तेव्हापासूनचं करतो, कारण तुम्हाला पण रूट काढला पाहिजे कसं गेले तिथले लोक, वारे सरांनी काय काय केलं, इथली इमारत कशी उभी राहिली, ती वेगळी का आहे, या सगळ्याचं उत्तर तुम्हाला जाताना मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून। ज्यांनी वारे सरांबरोबर काम केलं इथं, माझं नाव जयसिंग नरे, नरे गुरुजी आणि वारे गुरुजी ही आमच्याकडं प्रसिद्ध मंडळी होती शिक्षण विभागात, तिथे वेगळं काम करतात आणि वेगळ्या पद्धतीनं करतात। सगळेच आपण काम करतो, पण लोकांची जर साथ मिळाली तर काय होऊ शकते, म्हणून हे इथले ग्रामस्थ आहे सतीश अण्णा वाबळे यावेळेस अध्यक्ष होते, आता त्यांची मुलं मोठी आहेत, पण वारे सरांबरोबर त्यांनी पायापासून काम केलं तर आज कळसापर्यंत। यांनी महाराष्ट्रातले नाही देशातल्या जवळजवळ 4.5 लाख लोकांना ट्रेनिंग दिलं, शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना जाऊन पण स्वतःच्या खर्चाने। ते अजूनही कुठं गेले दिल्लीपर्यंत तरी शासनाचं किंवा कुठल्याही संस्थेचे पैसे घेतले। नुसतं शाळेसाठी योगदान नाही तर इतरांसाठी सुद्धा त्यांनी राबवलेलं आहे, त्याचं ते आपल्यासमोर कथन करतील। मी अण्णांना विनंती करतो, सतीश अण्णा वाबळे त्यांना विनंती करतो की आपण या संपूर्ण वाटचालीचा आढावा आलेल्या शिक्षकांसमोर 2012 पासून वारे सरांबरोबर काम करतो। 2012ला आमचा जुना कॅम्पस होता, 2च वर्ग खोल्या होत्या आणि 32 फूट होता शाळेचा। आणि 2012ला वारे सर इथं बदलून आले आणि वारे सरांनी 2012ला आल्यानंतर 15 ऑगस्टचं झेंडावंदन झालं आणि त्याच्यामध्ये लोकांना गुरुजींनी एकत्र बसवलं सगळे आमच्या ग्रामस्थांना। आणि वारे गुरुजी आल्यामुळंच आम्हाला हा आनंद झाला होता की त्यांचं यापूर्वी पण वाबलेवाडीला येण्या अगोदरसुद्धा त्यांचं काम खूप मोठं होतं, परंतु व्हायचं काय, त्यांनी जिथं काम केलं कारण जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्यामुळं बदली अनिवार्य आहे, मग बदली झाली ते काम तसं उभं राहत नव्हतं तिथं, मग ते काम उभं नाही राहिलं की परत ते काम खाली जायचं। मग त्याच्यामध्ये अनेक कारणं होती की चालवणारं सक्षम यंत्रणा तिथं नव्हती किंवा त्याला अनेक गोष्टी आहेत आपण पाहिले, कारण जे सहकारी आहेत ते पण काही आपण गेल्यानंतर कधी कधी काम करत नाही, त्याला अनेक कारणे आहेत, त्या कारणास्तव ते काही टिकत नव्हतं। म्हणून सरांनी काय केलं की ही यंत्रणा चालवण्यासाठी सक्षम कोण होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय तर दिदी त्या मुलांना जाऊन सांगा आवाज येऊन देऊ नका, सरांना सांग। तर आता ही सरांनी काम सुरू केलं आणि ठरवलं की ही यंत्रणा कायमस्वरूपी कोण चालू शकते, कारण शिक्षकांना बदले आहेत, किती चांगलं काम केलं तर त्याची बदली, पण मग तेच गेल्यानंतर हे काम अगदी भक्कमपणे कोण चालू शकतं तर इथं प्रश्न येतो गावकरी आणि पालक। मग वारे सरांनी काय केलं 2012ला 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये लोकांना सांगितलं की शिक्षण म्हणजे काय असतं। आता शिकून आपण आपल्याकडे पदवी आपण सुशिक्षित आहोत, पण शिक्षणाच्या बाबतीत आजही निरक्षर आहोत आपण। ते कसे निरक्षर आहोत तर शिक्षणाबाबत काय केलं पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट शासनावरही समजून बसलो, कारण शासन करील, शासन देईल किंवा शासन करील तेव्हा करील, पण तोपर्यंत किती पिढ्या निघून जातील। मग आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या यादीमध्ये एकीकडे आपण पाहतोय जिल्हा परिषदेने 2012ला जोडून घेतली आणि 2012ला अंगणवाडी जोडून घेतली आणि अंगणवाडीवरती एक मदतनीस आणि एक शिक्षिका ही शासनाची, पण त्याच्यावर जर काम करायचं असेल तर 2012ला वारे सरांनी सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं, अंगणवाडीला आम्ही BSc BEd वगैरे झालेल्या अशा महिला नेमल्या खाली, तिथे 4 महिला नेमल्या आम्ही खाली एक्स्ट्रा। मग त्या महिला नेमल्यानंतर त्या मुलांवर काम सुरू झालं आमच्याकडे ॲडमिशन प्रक्रिया ही 3+ आहे, 3 वर्षाचा अंगणवाडी मुलगा आला की ती परत पाठीमागे जात नाही। मग आपण अंगणवाडीवरती काम केलं, अंगणवाडीमध्ये एक्स्ट्रा महिला नेमल्या, आमची अंगणवाडी पूर्ण वेळ आहे, फक्त 3 ते 4 या वयोगटाची मुलं आपण दुपारी सोडतो, बाकी 4 ते 5 आणि 5 ते 6 या वयोगटाची मुलं पूर्ण दिवसभर शाळेमध्ये असतात आणि रोज त्यांची 2 तास आपण झोपण्याची व्यवस्था शाळेमध्ये केलेली आहे।
आणि ती मुलं खाऊ खाल्ल्यानंतर जर फेल झाली तर इतकी त्यांच्यावर तुम्ही कितीही काम करा ते ॲक्सेप्ट करीत असतात. मग खरं काम अंगणवाडीवर झालं पाहिजे. मग आपण जॅपनीज पण कुठं शिकवायला सुरुवात केली? अंगणवाडीत. अनेक भाषा आपण तिथं शिकवायला सुरुवात केल्या, कारण कॅप्चरिंग पॉवर त्या वयात आहे मुलांची. आणि आपल्याकडे काय झालं शिक्षण क्षेत्रामध्ये उलटं झालं की असं आहे. मग आपण अंगणवाडीवरती काम केलं. अंगणवाडीमध्ये आपली मुलं 6+ला तयार झाली. मग आता 6+ नंतर ती पहिलीला येणार. मग ती पहिलीला आल्यानंतर त्या मुलांना काय काम राहिलं? मग त्या मुलाला वारे गुरुजीचं मुळात शिक्षण व्यवस्था ही अशी आहे की मुलाला केंद्रबिंदू म्हणून काम करायचं. आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेमध्ये काय झालं आहे, आपल्याला ऑर्डर ACADMyमधून होती आणि ज्यांच्यासाठी शाळा चालली त्यांना कुणीच विचारित नाही. कारण शाळा कोणासाठी आहे? मुलांसाठी. आणि मुलांना कुणीच विचारित नाही. आपलं घर जर बांधायचं म्हणलं तर आपण तिसऱ्याचं ऐकतो का कोणाचं? हा 10 जणांचे बंगले पाहून येऊ, पण आपल्या मनात तसंच घर आपण बांधू, कारण आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. तर तसं शाळा मुलांसाठी, मग मुलांकडून रिझल्ट पाहिजेत आपल्याला, त्यांच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. आपण म्हणतो मुलांना काय कळतं, पण सगळ्यात जास्त आमचा दावा आहे सगळ्यात जास्त मुलांना कळतं. कारण तिथं मुलांना विचारूनच सगळं केलं जातं. मग आता मुलांना विचारून हे सगळं चालते. मग आता पहिलीला मुलगा आल्यानंतर त्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयामध्ये त्याला जाऊन द्यायचा. एखाद्या खेळाची आवड असेल, कुणाला रोबोटिकची आवड असेल, कुणाला संगीताची आवड असेल, कुणाला कोडिंग प्रोग्रामिंग शिकायचं असेल, त्याला त्याची आवड असेल तर त्याच्यामध्ये त्याला खास हे केलं जातं. पण आपल्याकडे शासन ही एक यंत्रणा आहे. तिला पण आपल्याला प्रवास करायचा नाही किंवा तिच्या विरोधात आपल्याला जायचं, तर त्यांनी दिलेला सिलेबस हा आपल्याला कमी वेळामध्ये संपवून टाकायचा. मग आमचा सिलेबस 1/3 वेळेमध्ये संपतो इथला शासनाचा, कारण ते पुस्तक वर्षभर शिकवणे मुळात अडचणी. मग त्या मुलांचा सिलेबस आपण 1/3 वेळेमध्ये इथं पूर्ण केला. आणि त्या मुलाला वारे गुरुजींनी सांगितले की ज्याला ज्या विषयामध्ये जायचे त्याने हा अभ्यासक्रम कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करायचा. आपण जेवताना आपल्याला जर ताटात 2-3 भाज्या असतील, मग त्याला आवडीच्या विषयामध्ये जायचं आहे, मग तो काय करतो, हा सिलेबस लवकर पूर्ण करतो आणि त्याच्या आवडीच्या विषयामध्ये जातो. मग आपल्याकडे शाळेमध्ये अनेक विषय, कोडिंग प्रोग्रामिंग आहे, सगळं आहे. आणि भारतातली पहिली जिल्हा परिषद शाळा आहे की जिने स्वतःचा रोबोट बनवला, वाबलेवाडीची. कारण त्यांना आपण विशेष तिथे मदत केली त्या मुलाला. कारण आमच्याकडं पूर्वी एक मुलगा 4थीला होता आणि पूर्वी 4थीला स्कॉलरशिप होती. तर त्या वर्गातल्या शिक्षकाला हे कळत नव्हत्या मुलाचं करावं काय, त्याचं शिक्षणावर लक्षच नव्हतं. आणि बाकीची मुलं येऊन तक्रार सांगायची की गुरुजी याच्या दप्तरात काही पण असते. मी एक दिवस वारे गुरुजी आणि मी त्याच्या वर्गावर गेलो आणि त्याचं दप्तर तपासलं आम्ही. तर त्याच्या दप्तरामध्ये काय निघालं, वायरी, बल, छोट्या मोटरा, सेल, हे सगळं त्याच्या दप्तरात निघालं. आता हे जर तुमच्या वर्गातले विद्यार्थ्याच्या दप्तरात असतं तुम्ही काय केलं असतं? बोलले असते काय शाळेचा अभ्यास केले. पण साहेब वारे गुरुजींनी आम्ही त्या मुलाचा चांगला बारीक विचार केला, त्याच्याशी चर्चा केली आणि आमचं त्यानंतर असं लक्षात आलं की आपला शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे. त्या मुलाला ते दप्तरात ते साहित्य लपून ठेवावं लागतं. हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे. आणि मग त्या मुलाला आम्ही काय केलं, त्या टिंकरिंग लॅबमध्ये संधी दिली. त्यांनी 1000 LED बल्बचा एक ट्यूब बनवला आणि तो 1000 कंडिशनमध्ये फिरून दाखवला. त्या दिवशी तो इलेक्ट्रिक इंजिनियर झाला. बेस्ट. आणि तो 4थीला असताना राज्यात स्कॉलरशिपला 4था आला. याच्या आधी त्याच्या शिक्षणाचं वांदो होतं, शिकेल का नाही असं वाटत होतं, कारण त्याला आवडीचा विषय मिळत नव्हता आणि त्याच्या आवडीचे विषय त्याला लपून ठेवावं लागत होते. त्याच्यामुळे तो टेन्शनमध्ये होता आणि त्याचं तुम्ही शिकवलेल्या अभ्यासक्रमावर त्याचं लक्ष अजिबात नव्हतं. म्हणून मुलांवर आता तुम्ही बघा, कधी वाढदिवसाला जर एखाद्या मुलाला जर कुणी रिमोट कार भेट आणली तर त्या कारबरोबर किती वेळ खेळतो निरीक्षण केलं तुम्ही? जास्तीत जास्त 1 दिवस. दुसऱ्या दिवशी तो काय करतो, ती कार घेतो आणि खोलायला सुरुवात करतो. आणि ते जर तुम्ही पाहिलं ना, त्या फटाला होतं काय वाटलं करायचं कारचं, साहेब त्या दिवशी आपण त्याचं शिकणं थांबवलं. त्यांनी कार मागं पुढं वाकडी तिकडी करून पाहिली. आता त्याला आतमध्ये काय शोधायचं होतं म्हणून त्यांनी खोलायला सुरुवात केली. पण आपल्याला असं वाटलं 200-300 रुपयाची कारचं वाटोळं करणार होता, पण आपल्या दृष्टीने ते वाटोळं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आपण निरक्षर आहोत शिक्षणाच्या बाबतीत. मग इथं प्रत्येक मुलाला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयामध्ये त्याला प्राधान्य दिलं जातं. आणि म्हणून मुलांकडून जे रिझल्ट पाहिजे ते आपल्याला
पण पुणे जिल्ह्याचं जे मूल्यांकन होतं जिल्हा परिषद सलग वारलेवाडी 4 ते 5 वर्ष पहिली होती आणि शिक्षक किती आपण इथं दुसरा शिक्षक नाही आला तर गावकऱ्यांना टाळायला वाला होतो. पण वारे गुरुजी नेहमी सांगतात गरज ही शोधाची जननी आहे किंवा आणि अडचण ही संधी असते आपल्याला काम करण्यासाठी. मग 2 शिक्षक होते, 224 मुलं होती, 2 आणि आमची मुलं त्या टायमाला 2च वर्ग खोले होते. जुना कॅम्पस होता तो पाडला आणि या कॉलेजच्या जागी. तर एकही मुलगा वर्गात बसत नव्हता. आपण वर्ग लावून मुलं शिकवली. मुलं शिकली का? पण इथं आमची मुलं झाडाखाली बसून शिकत होती आणि 2 शिक्षक होते. मग आणि मी एक गोष्ट द्यायला ठेवा, आपण सगळे शिक्षक आहात. ज्या शिक्षकाला मुलाच्या वयाचं वातावरण शिकवता आलं तो शिक्षक जीवनामध्ये यशस्वी झाला. आणि समजलं की पुढचं शिकवायला सुरुवात केली तो प्रगतमध्ये झाला. जोपर्यंत त्याची ती कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याला पुढचं शिकवून उपयोग नाही. मग आमच्याकडे इथं काय सिस्टीम आहे, सरांनी एखादी कन्सेप्ट शिकवली, वर्गात काही मुलं असतात त्यांना तुम्ही एक पाठी म्हणतात, त्या मुलांना तुम्ही सांगितलं की त्यांच्या क्लिक होतं डोक्यामध्ये. मग ह्या मुलांनी काय काम करायचं, त्या मुलांनी या दादाला पकडायचं किंवा ताईला पकडायचं आणि मला हे समजलं नाही मला समजून सांग. त्यांचं वयाचं कम्युनिकेशन इतकं चांगलं असतं ना, तो इतका सुंदर शिकवतो त्या मुलाला, शिक्षकाच्या काही पटीने तो मुलगा शिकवतो आणि मग त्या मुलाची कन्सेप्ट क्लिअर होते. मग अप्रगत राहण्याचं काही कारण, तुम्ही शिक्षकांनी किती जादा तास घ्यावा प्रगतसाठी, मुलं अप्रगत राहणार.